नमस्कार मित्रांनो, माझे नाव संजय आहे आणि आज मी तुम्हाला एक अशी भयानक आणि सत्य घटना सांगणार आहे, जी ऐकून तुमच्याही अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. खरं तर ही घटना माझ्या सख्या मामासोबत घडली होती, जेव्हा ते अवघ्या 20च वर्षांचे होते. रात्रीच्या किर्र करणाऱ्या अंधारात जंगलातल्या त्या सुमसाम रस्त्यावरून मामा आपल्या सायकलवरून एकटे चालले होते. सभोवताली भयान शांतता पसरलेली होती आणि अचानक त्या शांततेचा थरकाप उडवत झाडीतून एका मुलीचा रडण्याचा आवाज आला. मामाने सायकल थांबवली आणि मागे वळून पाहिले, तर तिथे एक सुंदर मुलगी रडत उभी होती. मामाने माणुसकी म्हणून तिला मदत करण्याचे ठरवले आणि सायकलच्या मागे बसवले. पण मामाला कुठे माहित होतं की त्यांनी सायकलवरती एका मुलीला नाही, तर स्वतःच्या मृत्यूलाच बसवलं आहे. आणि त्या क्षणापासून सुरू झालाय भयानक खेळ. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या कथेला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, ही घटना आहे साल 1994च्या मार्च महिन्याची. माझ्या मामाचं नाव शरद होतं. मामा तेव्हा साधारणतः 22-23 वर्षांचा एक हट्टाकट्टा आणि गावात कुणालाही न भिणारा एक निडर तरुण होता. साताऱ्याच्या आमच्या गावाजवळच्या एका मोठ्या गर्द झाडीने वेढलेल्या डोंगरावर दरवर्षी काळूबाईची जत्रा भरायची. 1994च्या त्या वर्षी मामा आपल्या 3 ते 4 जिवलग मित्रांसोबत त्या जत्रेत गेला होता. दिवसभर मामा आणि त्याच्या मित्रांनी जत्रेत खूपच मजा केली. मोठमोठ्या आकाशी झोपाळ्यांमध्ये बसून जत्रेचा पूर्ण आनंद घेतला. गरम गरम जिलेब्या, पेढे आणि बरंच काही खाल्लं. जत्रेत ती गर्दी, ढोलताशांचा आवाज आणि मुलांची किंकाळी, सगळं काही कसं आनंदीच होतं. पण म्हणतात ना, जशी जशी रात्र घडत होते तसं जंगलाचं रूप बदलू लागतं. बघता बघता आता रात्रीचे 10:30-11 वाजले होते. जत्रेची गर्दी हळूहळू पांगू लागली होती. मामाच्या मित्रांनी जत्रेत तिथेच रात्रभर थांबण्याचे ठरवले होते, कारण रात्री तमाशाचे फड रंगणार होते. पण मामाला दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी पहाटे मुंबईच्या गाडीसाठी निघायचं होतं. त्यामुळे मामाने त्याच रात्री परत गावी येण्याचे ठरवले होते. पण मामा जसा घरी निघू लागला तसा त्याच्या मित्रांच्या मनात काहीतरी पालतू चुकली. मित्रांनी मामाला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचा एक मित्र त्याचा हात धरून अगदी गंभीर आवाजात म्हणाला, "हे शशा, वेडा आहेस का रे तू? रात्रीचा एकटा नको ना जाऊ. घाट उतरून त्या जुन्या जंगलातून तुला जावं लागेल. आणि त्यात आज अमावास्येची पण रात्र आहे. ती वेशीवरची वाट चांगली नाही बरं. आजची रात्र थांबितच ऐक माझं." जंगलातल्या त्या वाटेची दहशत संपूर्ण गावाला माहीत होती. पण मामा रक्ताने तरुण आणि स्वभावाने निडर होता. तो मोठ्याने हसला. त्याने आपल्या विजारीच्या खिशातून एम्पायर कंपनीची जुनी 3 सेलची टॉर्च काढली. तिचा पिवळा प्रकाश एका झाडावरती मारला आणि हवेत काठी फिरवत म्हणाला, "अरे यार, शहराच्या वाट्याला जायची कोणाची हिंमत आहे का? माझ्या खिशात काळूबाईचा अंगार आहे. हातात ती 3 सेलची बॅटरी आहे आणि दुसऱ्या हातात हा साडबाबळीचा लाकडी दांडा. सायकल मारत तासाभरातच पोहोचतो मी गावात. तुम्ही बघा तमाशा, मी निघतो." मामाने सायकलच्या हँडलला काठी अडकवली, कॅरियरवर पाय टाकला आणि अंधाराचा वेध घेत तो जंगलाच्या दिशेने निघाला. मित्रांनी त्याला पाठीमागून खूप हाका मारल्या, पण मामाने मागे वळून काही पाहिलं नाही. मित्रांनो, मामा तिथून हसत हसत तर निघाला होता, पण त्याला
आणि तिथे थांबलेल्या त्याच्या मित्रांनाही कुठे माहित होतं की हा त्याचा आपल्या माणसांसोबतचा शेवटचा असणारा चेहरा होता. कारण या भयानक रात्रीनंतर शरद मामा पुन्हा कधीच पूर्वीसारखा हसू शकला नाही. पण अशी कोणती गोष्ट होती जी त्या रात्री घडली, जिने एका निडर तरुणाच्या चेहऱ्यावरचं हसू कायमच हिरावून घेतलं. आता रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. जत्रेचा तो कोलाहल, ढोल ताशांचा आवाज आता खूपच मागे सुटला होता. मामा आता जंगलातून जाणाऱ्या त्या अरुंद, ओबडधोबड आणि किर्र अंधाऱ्या पायवाटेवरती पोहोचला होता. मार्च महिन्याचे दिवस असूनही, म्हणजे बाहेर उन्हाळ्याची गरमी असताना सुद्धा त्या घनदाट जंगलात मात्र कमालीची आणि अंगावर काटा आणणारी थंडी जाणवत होती. सभोवताली फक्त वाळलेल्या पानांची गूढ सळसळ आणि रात्रीच्या कीटकांचा किर्र असा कानठळी बसवणारा आवाज आता येत होता. मामा सायकलचे पॅन्डल मारत मनातली भीती घालवण्यासाठी जुने गाणे गुणगुणत चालला होता. सायकलच्या चेनचा आणि पॅन्डलचा किंचाळणारा आवाज त्या शांततेत अजूनच भयानक वाटत होता. अचानक त्या शांततेत थरकाप उडवत डाव्या बाजूच्या काळोखी झाडीतून एका बाईचा रडण्याचा हुंदका ऐकू आला. कोणी आहे का? कोणी आहे का इकडे? माझी मदत करा, मी खूप अडचणीत आहे. एक अत्यंत केविलवाणा आणि भीतीने थरथरलेला तो आवाज, ते पण या मध्यरात्री जंगलाच्या अशा मध्यभागी. असा आवाज ऐकून मामाने एकदम सायकलचे ब्रेक दाबले. मामाच्या काळजाची धडधड वाजली होती. त्याने सायकल उभी केली आणि खिशातल्या 3 सेलच्या बॅटरीचा तीव्र पिवळा प्रकाश त्या झाडीच्या दिशेने मारला. टॉर्चच्या प्रकाशात मामाला दिसलं, झाडांच्या मागे एक साधारणतः 20तील मुलगी उभी होती. तिने साधी सुती साडी नेसली होती. तिचे केस विखुरलेले होते आणि ती थंडीने किंवा भीतीने थरथर कापत होती. मामा सायकल ढकलत तिच्या दिशेने 2 पावलं पुढे गेला आणि म्हणाला, कोण आहेस रे तू? एवढ्या रात्री या किर जंगलात एकटी काय करतेस? ती मुलगी आपली डोळे पुसत रडलेला आवाज काढत मामाला म्हणाली, मी शेजारच्या गावातलीच आहे. जत्रेतून परतताना माझे वडील गर्दीतून पुढे निघून गेले आणि मी जंगलातला रस्ता हरवले. मला खूप भीती वाटते. मला कृपया या जंगलाच्या बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत सोडता का हो? मामा हाडाचा सुजान आणि दिलदार माणूस होता. एका तरुण मुलीला अमावास्येच्या रात्री अशा भयानक जंगलात एकटे सोडणे त्याच्या तत्वातच बसत नव्हतं. मामा म्हणाला, ठीक आहे, रडू नको, माझ्यासोबत चल. पुढे हायवे लागला की तिथून तुला घराकडे जाण्यासाठी गाडी करून देतो. चल, माझ्या मागे मागे ये. मामा पुढे सायकल ढकलत चालू लागला आणि ती मुलगी मामाच्या 2 पावलं अंतर घेऊन मागे मागे चालू लागले. पण मित्रांनो, इथे शरद मामाने आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी आणि भयंकर चूक केली होती. आता जंगलात चालत असताना आता मामा पुढे चालला होता आणि पाठीमागे ती मुलगी चालत होती. आणि चालता चालता अचानक मामाला एक अत्यंत विचित्र गोष्ट जाणवली. पूर्ण रस्ता वाळलेल्या पानांनी माखलेला होता. मामा जेव्हा पाऊल टाकायचा तेव्हा पानांचा खडखड आवाज यायचा. सायकलच्या चाकाखाली पालापाचोळा चिरडला जायचा. पण त्याच्या मागे चालणाऱ्या त्या मुलीच्या पायांचा एकही आवाज येत नव्हता. मामाने कान टवकारले. फक्त स्वतःच्या पायांचा आवाज येत होता. मागून पूर्ण शांतता होती. जणू काही ती मुलगी वाळलेल्या पानांवरून चालतच नव्हती, तर ती हवेत तरंगत मामाच्या पाठीमागे येत होती. मामाच्या पाठीवरून एक थंडगार शिळशिट्टी धावून गेली. त्याच्या मनात शंकेची मोठी पाल
हिम्मत मामाने केली नाही. आता साधारणतः 10-15 मिनिट ते असे चालत राहिले, पण जंगलाचा तो रस्ता संपायचं काही नावच घेत नव्हता. उलट मामाला आता कुठेतरी असे वाटत होते की तो या जंगलाच्या बाहेर पडण्याऐवजी अजूनच आत एका भीषण काळोखात चालत चालला आहे. आजूबाजूची झाडी इतकी घनदाट झाली होती की वरचे आभाळही दिसेनासे झाले होते. सगळीकडे फक्त काळा कुट्ट अंधारच होता. आणि अचानक मागून त्या मुलीने अगदी संत, थंड आणि कोरड्या आवाजात विचारलं, शरद, तुझ्या घड्याळात किती वाजले आहेत रे? त्या मुलीच्या तोंडातून तो प्रश्न ऐकताच मामाच्या काळजाचा ठोका चुकला. त्याचे हातपाय बर्फासारखे थंड पडले, कारण मामाने तर त्या मुलीला त्याचं नाव शरद आहे हे कधी सांगितलंच नव्हतं. मग या जंगलातल्या अनोळखी मुलीला त्याचं नाव कसं माहिती पडलं? मामाच्या डोक्यात लिक्क प्रकाश पडला. त्याला आता 100% खात्री झाली की आपल्या मागे चालणारी ही मुलगी कोणी सामान्य मुलगी नाही. मामाने थरथरत्या हातानेच सायकलचे हँडल सोडून हातातील लाकडी काठी घट्ट पकडले आणि संपूर्ण हिंमत गोळा करून आपल्या 3 सेलच्या टॉर्चच्या तीव्र प्रकाश त्याने मागे चालणाऱ्या त्या मुलीवरती टाकला. आणि आता मामा समोर जे काही पाहत होता ते पाहून त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या कपाळावरून आता घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या आणि छातीतील हृदय एखाद्या इंजिनासारखं जोरजोरात धडधडू लागलं होतं. कारण आता त्याच्या मागे कोणतीही साधीसुधी मुलगी उभी नव्हती, तर तिथे उभी होती एक अकराळ विक्राळ, अवाढव्य आणि भयानक दिसणारी काळी सावली. तिच्या शरीराची सावली माणसासारखी बिलकुल नव्हती. तिचे काळे कुट्ट हात तिच्या गुडघ्याच्या खालीपर्यंत लोंबत होते. नख एखाद्या चाकूप्रमाणे वाढलेली होती. डोळे आगीच्या कोळशासारखे लाल भडक चमकत होते आणि तिच्या अकराळ विक्राळ तोंडातून लाळ गळत होती. पण सर्वात भयंकर आणि थरकाप उडवणारी गोष्ट म्हणजे त्या आकृतीचा चेहरा हुबेहूब मामाच्या त्या मित्रासारखा दिसत होता, ज्याने त्याला जत्रेमध्ये थांबायला सांगितले होते. मामा भीतीने पूर्णपणे गोठून गेला. ती आकृती आता एका हिडीस आणि भयानक आवाजात जोरजोरात हसायला लागली. त्या हसण्याचा आवाज पूर्ण जंगलात प्रतिध्वनित होत होता. आता मामाला समजायला वेळ लागले नाही की ही दुसरे तिसरे कोणी नसून ती जिवंत हडळ आहे, जिच्याबद्दल गावातील जुने लोक नेहमीच बोलत असायचे. आज ती हडळ साक्षात मामाच्या समोरच उभी होती. त्या हडळीने आपले लांब काळे हात पुढे केले आणि ती आता मामाला पकडणारच होती की तिची नख मामाच्या गळ्यापर्यंत पोहोचणारच होती की इतक्यात मामाने वेळ न घालवता झटकन खिशात हात टाकला. तिथे जत्रेमध्ये काळूबाईच्या मंदिरातील पुजाऱ्याने मामाला दिलेला तो पवित्र अंगारा होता. मामाने काळूबाईचे नाव घेत तो अंगारा स्वतःच्या कपाळावरती लावला आणि उरलेला अंगारा त्या काळ्या आकृतीच्या अंगावरती फेकला. अंगारा पडताच त्या हडळीने एक अशी भयानक आणि कानठळी बसवणारी किंकाळी फोडली, जी ऐकून जंगलातले पक्षी ओरडतच उडू लागले. ती किंकाळी इतकी जोरात होती की जंगलाच्या त्या शांततेत जणू कुणीतरी बॉम्बच फोडला असावा. मामाने आता ही संधी साधली. त्याने सायकल आणि काठी तिथेच टाकून दिले आणि तो जीवाच्या आकांताने मुख्य रस्त्याच्या दिशेने पळू लागला. त्याला काट्या कुट्याचं, कपडे फाटल्याचं कशाचंच भान राहिलं नव्हतं. मागे कोणाच्या तरी धावण्याचा आणि शिट्ट्यांचा आवाज येत होता, पण मामाने एकदाही मागे वळून पाहिले नाही. त्याला फक्त त्या जंगलातून बाहेर पडायचं होतं. काही मिनिट सुसाट पळाल्यानंतर
शेवटी तो जंगलाच्या बाहेर आलाच आणि सुदैवाने त्याला गावाकडे जाणारा तो मुख्य रस्ताही लागला. मित्रांनो, इथपर्यंत जर तुम्ही ही कथा ऐकली आहे तर याचा अर्थ तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली आहे. ही कथा ऐकून तुमच्या अंगावरती जर काटा आला असेल तर अशाच नवनवीन आणि अंगावर शहारे आणणाऱ्या सत्यकथा ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन दाबून ऑल या ऑप्शनवर सिलेक्ट करा, जेणेकरून पुढच्या कथेचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला पुन्हा कथा ऐकूया. मामा त्या जंगलातून बाहेर पडला खरा आणि तो आता सुरक्षितही होता, पण भीतीने त्याचा थरकाप अजूनही थांबत नव्हता. छाती धडधडत होती, पाय लटलट कापत होते. पळता पळता अचानक मामाला समोरच आपलं गाव दिसलं. गावाच्या वेशीवर सुरुवातीलाच आपली कुलदैवी काळूबाईचं एक छोटस मंदिर होतं. मामाने पळत जाऊन काळूबाईच्या मंदिराचा उंबरठा ओलांडला. त्या माऊलीच्या चरणाशी जाताच जणू त्याच्या अंगातलं अवसानच गळालं. तो रात्रभर डोळे गच्च मिटून देवीच्या मूर्तीसमोर पाय पोटाशी धरून तसाच थरथरत बसून राहिला. त्याला भीती होती की ती हडळ मंदिराच्या बाहेरच त्याची वाट बघत उभी असेल. आता हळूहळू रात्र संपली आणि सकाळ झाली. गावातील काही ज्येष्ठ लोक नेहमीप्रमाणे सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी आले, पण गाभाऱ्याच्या कोपऱ्यात भीतीने गोठलेल्या शरदला पाहून ते दचकले. मामाची अवस्था इतकी वाईट होती की तो कोणाशी बोलण्याच्याही स्थितीत नव्हता. गावकऱ्यांनी तातडीने मामाच्या आईवडिलांना म्हणजेच माझ्या आजी आजोबांना तिथे बोलावून आणले. आपल्या माणसांना समोर बघितल्यावरती कुठे जाऊन मामा मंदिराच्या बाहेर आला. लोकांनी त्याला पिण्यासाठी पाणी दिले. 2 घोट पाणी पोटात गेल्यावर त्याचा जीव कसा भांड्यात पडला. मामाने रात्री घडलेला तो अंगावर काटा आणणारा सगळा प्रसंग आई वडिलांना आणि गावकऱ्यांना सांगितला. ते ऐकून आजीच्या तर काळजाचा ठोका चुकला. तिने तिथेच काळूबाईच्या चरणावर डोकं ठेवलं आणि डोळ्यात पाणी आणून आपल्या पोराला सुरक्षित ठेवल्याबद्दल त्या माऊलीचे आभार मानले. आता मामा घरी आला, पण त्या रात्रीच्या धक्क्याने तो आता खूपच आजारी पडला होता. त्याला सतत तोच काळा आणि अकराळ विकराळ चेहरा दिसायचा. तो तापाच्या भरात नुसता जोरजोरात ओरडायचा. शेवटी आजीने गावातील एका जुन्या आणि जाणत्या मांत्रिकाला घरी बोलावून आणले. त्या मांत्रिकाने मामाचा चेहरा पाहिला, त्याचे डोळे बघितले आणि आजोबांना बाजूला नेऊन एका गंभीर आवाजात म्हणाला, शरद, काळूबाईच्या अंगाऱ्यामुळे त्या आडळीच्या तावडीतून तर सुटला खरा, पण त्या अघोरी शक्तीची नजर अजूनही याच्यावरती आहे. शरद जर पुन्हा कधी चुकून सुद्धा त्या जंगलाच्या वाटेने गेला तर ती हडळ याचे नक्कीच काहीतरी बरं वाईट करेल. त्यानंतर त्या मांत्रिकाने एक उपाय सांगितला. त्याने हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, हळद कुंकू आणि नारळ एकत्र करून एक उतारा तयार केला. तो उतारा मामाच्या अंगावरून 7 वेळा उतरवला आणि आजोबांना म्हणाला की हा उतारा आत्ताच्या आत्ता नेऊन त्या जंगलाच्या वेशीवरती घेऊन या आणि हो, चुकूनही मागे वळून बघू नका. आजोबांनी काळूबाईचं नाव घेतलं आणि तो उतारा नेऊन जंगलाच्या वेशीवरती ठेवून आला. मित्रांनो, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दिवसापासून मामाची तब्येत एकदम पहिल्यासारखी व्यवस्थित झाली. त्याचा ताप उतरला आणि तो पहिल्यासारखा हसू खेळू लागला. पण आजही जेव्हा कधी शरद मामा आम्हा सगळ्यांना एकत्र बसून त्या रात्रीची घटना सांगतो, तेव्हा त्याच्या आणि आमच्याही अंगावरती काटा येतो. तो नेहमी आम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, त्या रात्री जर काळूबाईचा तो पवित्र अंगारा माझ्या खिशात नसता तर आज तुमचा शरद मामा या जगात जिवंत नसता.
तर मित्रांनो, ही होती माझ्या मामाची थरारक सत्यकथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जर तुमच्याकडेही अशीच एखादी हॉरर स्टोरी असेल जी तुम्हाला या चॅनलद्वारे सगळ्यांना सांगायची आहे तर मला नक्कीच कळवा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रहस्यमय आणि थरारक कथेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.